कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची सर्वाधिक जास्त पावसाची शक्यता राहणार? लातूर जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, नांदेड जिल्हा. यवतमाळ, हां. इकडे विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, हो. अमरावती, अकोला, हां. बुलढाणा, हो. हिंगोली, वाशिम, हां, हां. परभणी, हां. बीड, हो. धाराशिव, हं. सोलापूर, हो. अहिल्यानगर, हो. पुणे, हां. सातारा, सांगली, हां. कोल्हापूर असं हो. समजा या भागात सर्वात जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे. जास्त पाऊस. हो. मात्र सर तिसरा प्रश्न असा आलेला आहे, की जूनचा जो शेवटचा आठवडा आहे, तर यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे? म्हणजे शेवटच्या जूनच्या आठवड्यामध्ये. शेवटच्या आठवड्यात ते सगळीकडेच पाऊस पडतोय. हो का? मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळेल शेवटच्या आठवड्यात. शेवटच्या आठवड्यात हो. दरवर्षी मी म्हणतो ना, दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार. हो, हो. हो. बरोबर. मात्र सर त्याचबरोबर पुढचा प्रश्न असा आहे, एल निनो, लाल निना किंवा इतर जागतिक हवामान घटकावर महाराष्ट्रावर काही परिणाम होऊ शकते का? तुम्हाला सांगतो एल निनो ला निना जे म्हणतात ना, हो. ते स्वतः अभ्यास करत नाहीत काय नाही. तुम्हाला सांगतो हां. आज जे एल निनो तुम्हाला सांगतो दक्षिण अमेरिकन पेरू देशाचं तापमान तिथं हं. 24 अंश आहे दिवसाचं. हो. आणि समुद्राचं रात्री तिथं थंडी आहे. तिथं 16-17 तापमान आहे. बरोबर. थंडी तापणं म्हणलं समुद्राचं पाणी गरम राहील का गार? गारच राहणार आहे ना थंडी हो, गार. म्हणल्यावर. मग बरोबर आहे. कशाचा एल निनो ला निनो? नाही, बरोबर आहे. तुम्हाला सांगतो ह्या महाराष्ट्राची भारताची जी भूमी आहे ती हिला उन्हाळ्यामध्ये ह्या पावसात बर्फ कसा पडतोय त्याच्यावर एक अवलंबून असतंय. हो. मार्च, एप्रिल, मे मध्ये ऊन कसं प्रमाणात आहे त्याच्यावर अवलंबून असतं. तिबेटच्या पठारावर कसं ऊन आहे, बरोबर. तिथलं तापमानावर अवलंबून असतं. ह्या घटकावर पाऊस अवलंबून असतोय. हो, बरोबर. बरोबर आहे. मात्र सर तुम्हाला त्यात. सांगतो हं. हे एल निनो काय तुम्हाला सांगतो हे 2026 ला मी 1 जानेवारीपासून म्हणलेलं आहे पाऊस कमी राहील. हो, बरोबर आहे. आता पुढच्या वर्षी ना 26, 27, 28 ला पुन्हा हे म्हणणार ला निना उद्भवला म्हणणार. हां, हां, हां. आता 29 ला सांगतो आणखीन 2029 ला पण आपण काय करू, हो. तुम्ही काय कुठं जाणार नाहीत. नाही, बरोबर. 2029 ला हेच याच दिवशी वाटल्यास तुम्हाला सांगतो उन्हाळ्यामध्ये तुम्ही म्हणायचं हो. की हे सगळेजण म्हणले पाहिजे 2029 ला एल निनो असल्यामुळे पाऊस कमी आहे. बरोबर, बरोबर. हो. हो, बरोबर आहे सर. मात्र सर त्याच समोरचा प्रश्न आहे आपला, की कापूस, सोयाबीन आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला काय असेल? शेतकऱ्याला म्हणा काय यंदा कापसाचं पीक चांगलं येणार आहे. लवकर लागवडी व्हायला आता. हो. आणि सोयाबीन पण चांगलं येणार आहे कारण की थोडा ट्रेस भेटणार आहे थोडा. हो. त्याच्यामुळं ट्रेस भेटल्याच्या नंतर फुलं लागते त्याच्यामुळे सोयाबीन चांगलं येणार आहे. बरोबर. आणि ऊस देखील चांगला येणार आहे कारण की आता पाऊस लवकर आला हो. त्याच्यामुळे ऊसाचं पीक चांगलं येणार आहे. बरोबर आहे. बरोबर आहे सर. मात्र हं. सर त्या समोरचा आपला जो प्रश्न आहे, की शेतकऱ्यांनी पुढील 15 दिवसात कोणती काळजी घ्यावी? शेतकऱ्यांनी आता हे जे आज पाऊस येणार आहे आज रात्री पण येणार आहे. आज 5 तारीख उद्या 6 ला येणार आहे. हां. पाऊस 2:30-3 दुपारच्या नंतर पडणार आहे. लोक शेतामध्ये काम करीत असतील. बरोबर. त्याच्यामध्ये इतक्या विजा वाजायला की खूपच वाजणार आहेत. हो. आणि पडायलाच पण. तर तुम्ही काय करा झाडाखाली थांबू नका. हो, बरोबर. एखाद्या निवाऱ्याला जा वाटल्यास एखाद्या घर तिथं जवळ असलं तर घराचा आसरा घ्या. पण हो. झाडाखाली थांबू नका. मोटरसायकलवर जात असताना तुम्ही काय होतं कपडे भिजतील म्हणून झाडाखाली उभा राहिले ते. बरोबर. त्यांना म्हणा झाडाखाली उभं राहू नका. कपडे भिजू द्या. कपडे वाळतील. हो. पण एकदा जीव गेलेला पुन्हा भेटणार नाही. बरोबर आहे. ते तर आहेच. हं. आणि ह्या बरोबर. पावसामध्ये विजेचं प्रमाण खूप आहे. हो. हो. बरोबर. आज देखील बघा ना रात्री त्याला खूप विजा दिसतील. हो, आज रात्रीच्याला. 3च्या नंतरच विजा दिसतील. हां, 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 हां. मात्र सर आपल्याला रात्रीही सुद्धा वातावरण बदललेलं खूप पाहायला मिळेल. म्हणजे पाऊस सुद्धा झालेला आहे आमच्या इकडे आणि विजांचा कडकडाटा हे ढगाळ वातावरण खूप होत राहतं. आज देखील तुमच्या आपलं विदर्भात पाऊस पडणार आहे आज. हो का? विदर्भ, विदर्भामध्ये? मराठवाडा. हो. हां, हां, हां. मात्र विदर्भामध्ये आज चांगला पाऊस पाहायला मिळेल आपल्याला. हो. हो आणि मराठवाडा साईडला जास्त. जास्त तिकडे जास्त राहणार. हां. हो. इकडं सांगली, सातारा, सोलापूर तिकडे आणखीन थोडा जास्त राहील. हां, हां, हां. मात्र सर जायकवाडी धरणाबद्दल काय अपडेट राहणार समजा यावर्षी 100% होणार का? तर 80% काय होईल आधी होईल. हं, हं. पण ज्यावेळेस परतीचा पाऊस होईल मग त्याच्यामध्ये होऊन जाईल मग त्याच्या परतीच्या पावसावर. हो का? परतीच्या पावसामध्ये समजा 100% भरण्याची शक्यता राहणार का मग? हो, शक्यता राहील. कारण की हो. त्यावेळेस एक चक्रीवादळ होईलच. आता चक्रीवादळ झालं नाही म्हणल्यावर हो. की मग शेवटी चक्रीवादळ होतेच. बरोबर आहे.
बरं सर, मान्सूनची पुढील वाटचाल कशी राहणार आता? मान्सून आता हे ना आता निघालेलं आहे ना, तर अ, बरोबर त्याच्या टायमिंगनुसार निघणारच आहे. हो, समजा काल केरळमध्ये दाखल झालेला आहे. न्यूजच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. केरळच्या पुढे सरकारला ते पुढे जवळपास आला. हो, आता तुम्हाला सांगतो समजा हे जे हे पण जे ढग असतात ना, हं. आता पुढे येणारे हे मान्सून तिथं असतात. पण कसं असतंय की पाठीमागून ते चांगलं पिळतात, पण हे पुढे आलेले ढग असतात त्याच्यावर. हो, हो. बरोबर आहे. त्याच्यामुळे याला लोक अवकाळी म्हणतात. हो. मात्र सर मान्सूनला महाराष्ट्रामध्ये काही अडथळा राहण्याची शक्यता आहे का यंदा? काही नाही. उलट ना 7 ते 14 मध्ये सगळीकडे मान्सून जवळपास ना हां, 80% भाग कव्हर करून दिसेल. 80% हो, कव्हर होईल. हो, हो. बरोबर. बरोबर आहे. मात्र सर आता 7 तारखेपासून तर 14 तारखेपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार हे तारखेविषयी सांगा सर एकदा शेतकऱ्यांना? 7 ला काय होईल सुरुवात होईल इकडून सातारा, सांगली, सोलापूरकडून. हो, ते पाऊस कसा कसा येईल तुम्हाला सांगतो. हो, हो. बरोबर. 7 ला सुरुवात होईल सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, हो. पुणे, अहिल्यानगर, हं. परभणी, बीड, हो. जालना आणि हो. संभाजीनगर असा. हो, हो. पुन्हा पाऊस ते पुढे पुढे सरकत इकडे लगेच नांदेड, हं. वाशिम, हिंगोली, यवतमाळ, हो, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर असा हो, पुढे सरकेल. हो. पुन्हा तसं ते अमरावती, अकोला, बुलढाणा, हं, जालना, संभाजीनगर, हं. अहिल्यानगर इकडे नाशिककडे जाईल. हो. तसाच पुन्हा ते जळगावकडून पुन्हा संपूर्ण मग असं व्यापित व्यापित मग असं सगळं कव्हर करीत जाईल. असं पुढे पुढे सरकत जाईल. हो, आणि हो. बरोबर. नंदुरबार का थोडा उशिरा जाईल 13-14 ला. हो, बरोबर सर. आणि नंदुरबारला काय होईल मुंबईला पाऊस पडेल हं, हं. 12च्या नंतर. तर हं. मग मुंबईचा जे पाऊस येईल ते काय होतं तिकडे गुजरातकडे जातं तर त्याच्यामध्ये ते उत्तर महाराष्ट्रामध्ये रिमझिम रिमझिम पाऊस सुरू राहील. हो, आणि त्यांच्या ईदभर ओल गेली की त्यांच्या पेरण्या नंतर लागतील. हो. बरोबर सर. मात्र सर अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरातील काही चक्रीवादळाचे संकेत मिळत आहे का? सध्या तरी नाही आणखी. हो का? मात्र 14 तारखेपर्यंत काही संकेत अजून मिळत नाही आहे चक्रीवादळाचे. हो, नाही. हो, मात्र पण समोर समोर जर पाऊस आला तर येणार मग आहे निश्चित आहे. 7 ते 14 येणार आहे. हो. शेतकऱ्याला म्हणा की तुम्ही काय करा, हं. शेतात जा. पाऊस हं, हं. पडल्याच्या मी कसं आलो आज शेतात सकाळी सकाळी. हो, हो. बरोबर. कुदळ सोबत आहे वाटल्यास व्हिडिओ कॉलनं दाखवली असती. ओल बघितली 4 बोटच गेली बघा. हो का? मग नाही पेरणी करायची. नाही तीच बरोबर आहे. ईदभर गेली असती ना, हं. लगेच ट्रॅक्टर बियाणं सगळं रेडीच आहे. हो, हो. बरोबर आहे. हां. ईदभर ओल गेली तर पेरून टाकायचं. हो, मात्र हितभर जर वर गेली तर पेरणी करायला काही हरकत नाही. हो. हो, मात्र 4 बोटं आहेत तर आता सध्या काही पेरणी करता येणार नाही समजा. नाही. मात्र बियाणं खराब होण्याची शक्यता आहे मग. हो. हो, हो. बरोबर आहे. मात्र सर आता समजा आपल्याला 7 ते 14 मध्ये चांगला पाऊस मिळेल म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल 14 तारखेपर्यंत. हो. त्यानंतर 3 दिवस समजा उघडीप राहण्याची शक्यता फक्त मोजक्या भागात उघडीप राहणार समजा. हो. हो आणि त्यानंतर 19, 20, 21, 22 समजा पाऊस राहणार. हो. मात्र अजून 2-4 दिवस उघडीप आणि शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळेल. हो. हो, मात्र राहिले-सोयले शेतकरी 15 तारखे समजा 15 जुलैपर्यंत पूर्ण शेतकऱ्यांची पेरणी होऊन जाणार समजा. हो, 10 जुलै ते 15 जुलैमध्ये. हो, 10 जुलै ते 15 जुलैमध्ये. बरोबर आहे सर. मात्र सर तुम्ही यापूर्वी बघितलं, की तुम्ही आपल्याला एक माहिती दिली होती गव्हाबद्दल विषयी आणि तुम्ही सांगितलं होतं, की एकरी 2 बॅग पेरा आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्याला 22चा उतार आला होता. बरं. त्याचबरोबर माझी इच्छा अशी होती, की तुमच्याच अंदाजावरती आपल्याला कपाशी लावायची आहे. तर त्याच्याबद्दल काही सांगणार का सर थोडक्यात तुम्ही? मी काय करतो, मी स्वतः शेतात लावतो. त्याच्यामुळे मला उतार येतोय. हो, मी आधी जवळपास 10-15 जणांना विचारित असतो. मग तेव्हा लोकांना सांगत असतो म्हणजे बरोबर. अनुभवानुसार. हो, शेतकऱ्याचे अनुभव, मित्राचे अनुभव. बरोबर. रात्रंदिवस शेतात फिरायचंच काम आहे त्याच्यामुळे सगळ्याचे अनुभव घेऊनच लावित असतो. हो, हो, बरोबर. मात्र सर आम्ही दरवर्षी कपाशीला 3.5 फुटाचा सवा आणि एका हितीवरती आम्ही कपाशी लावतो. लावा ना यंदा तेच लावा. 3x1 पण जमतोय, 3.5 पण जमतोय. हो, पण माझा विचार आहे यंदा आपली जमीन जी आहे ती हलकी आहे. म्हणजे भरकटी जमीन आहे. तर माझा विचार आहे की 3 फूट सवा आणि एका हो, हितीवरती 3x1 लागवड करा. हो. करायची. चालेल का मग? हो, चालतंय. हो. मात्र त्याला खत वगैरे कसं काय द्यायचं सर? म्हणजे एक ज्यावेळेस बॅग खत आपण द्या. हं, रेगटीला खत द्या एक बॅग. हो. समजा आपण ज्यावेळेस काकरं पाडतो त्यावेळेस एकदा खत देऊन द्यायचं. हो. हो. मात्र मग लागवड करायची. हो. हो. बरोबर सर. मात्र सर आता शेतकऱ्यांना फक्त 2 दिवस कामे करण्यासाठी राहिलेले आहे. 2 दिवसाच्या हो. आत शेतकऱ्यांनी कामे आटपून घ्यायला पाहिजे. चालतंय. हो. नक्कीच सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.